हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सुप्रभात विद्यार्थी मित्र हो. आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आपला जो उपक्रम सध्या चालू आहे ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी, या उपक्रमामध्ये मी गुलाबराव चुडामण धनगर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपला आज आपण जी माहिती पाहणार आहोत, आपण वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकत असतो. आताच आपण आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ऑनलाईन शिक्षणाचे हे जे म्युझिक ऐकले, तर हे म्युझिक जे काही ध्वनी आहे, ते तुम्हाला कसं म्हणजे ऐकण्यासाठी फार एकदम सुंदर, गोड, मधुर अशा प्रकारे हा ध्वनी आपल्याला ऐकावयास मिळालेला आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे ध्वनी असतात, त्या ध्वनींची निर्मिती कशा प्रकारे होते आणि त्यांचे प्रसारण कसे होते, त्यासाठी कोणते माध्यम आवश्यक असते की नाही, हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर ध्वनी कसा निर्माण होतो याविषयी आपण आता माहिती पाहूया. चला सुरुवात करूया आता. तर हा जो ध्वनी आहे, त्या ध्वनीची निर्मिती कशी होते हे आपण आपल्या पाठाच्या साहाय्याने विस्तृत प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे माहिती घेऊया. साऊंड म्हणजेच आपण त्याला ध्वनी असे म्हणत असतो. तर या ध्वनीची निर्मिती, हे बघा, आपण आता म्युझिक ऐकले, आपण रेडिओवर चांगल्या प्रकारे गाणी ऐकत असतो, घरात विविध प्रकारचे आवाज ऐकत असतो. जेव्हा आपण एखाद्या नवीन घरामध्ये जात असतो, तेव्हा नवीन घरात जात असताना आपण एकमेकांशी जेव्हा बोलतो, तो बोललेला आवाज तुम्ही ऐकला असेल किंवा तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बघा. एखाद्या नवीन घरात गेल्यानंतर तो आपण एकमेकांशी बोलतो, दुसऱ्याला आवाज देत असताना त्या आवाजामध्ये त्या ध्वनीची निर्मिती कशा प्रकारे होते. एखादं म्युझिक लावून बघा तिथे. आता आपण ध्वनी म्हटल्यानंतर ही जी पेटी आहे, त्या पेटीच्या साहाय्याने जे स्वर जात असतात, सा रे ग म प द नि सा वगैरे, किंवा आपण जे काही शब्द बोलत असतो ते शब्द बघा, इथे तुम्हाला दुसऱ्या आकृतीत दाखवले. त्या दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण जे बोलणारा व्यक्ती, डाव्या बाजूला जो बोलणारा व्यक्ती, त्या बोलणाऱ्या व्यक्तीचे जे ध्वनी असतात, ते ध्वनी ते भिंतींना आपटतात, वरती छतावर जात असतात आणि तिथून त्यांचे प्रसारण होऊन ज्या व्यक्तीला शब्द ऐकायचे, तर त्या व्यक्तीपर्यंत ते शब्द, वाक्य किंवा जो काही ध्वनी किंवा जी काही म्युझिक असेल ती जात असते आणि ती त्या व्यक्तीच्या कानापर्यंत जात असते. म्हणजे अशा प्रकारे हा साऊंड किंवा ध्वनी निर्माण होत असतो आणि त्याचे प्रसारण होत असते. आणि त्याचबरोबर जर समजा अशा प्रकारे हा वेगळा साऊंड आपल्याला ऐकायला येतो, त्यानंतर जर आपण आपल्या घरात जेव्हा पूर्ण साहित्य आलेलं असेल, आता या घरात दाखवलंय तुम्हाला चांगल्या प्रकारे व्यवस्थित सर्व साहित्य मांडलेले, सोफा सेट, खुर्ची, टेबल वगैरे, दुसऱ्या खिडकीमध्ये पडदे वगैरे लावलेले आहेत. तर यामुळे काय होत असतं, त्या ध्वनीचे जे असतात, आपण जे बोलतो, तर त्यातील काही अनावश्यक जे काही ध्वनी असतात, तर ते त्या ठिकाणी शोषले जात असतात आणि आवश्यक असणारे जे काही शब्द असतात, कधी कधी आपल्याला पुन्हा ऐकावंसं वाटतं. काही वेळेस शब्द पूर्ण स्पष्ट ऐकायला मिळत नसेल, तर तेव्हा आपण पुन्हा विचारतो काय. तर काही शब्द जे असतात ते अनावश्यक शब्द या पडद्यांमार्फत जे काही साहित्य लावले असेल, तर त्यामार्फत ते शोषले जात असते आणि काही परावर्तित होत नसतील, तर तेव्हा आपण पुन्हा अजून आपण विचारत असतो की कोणता शब्द उच्चारला म्हणून. तर मोकळ्या घरात आणि राहिलेला व्यक्ती राहत असतील अशा घरामध्ये थोडाफार ध्वनीचा फरक पडत असतो. परंतु या ठिकाणी आपल्याला प्रत्येक शब्द आणि शब्द क्लिअर आणि स्पष्ट ऐकायला मिळत असतो. तर या पाठ्यपुस्तकातील या ध्वनीची निर्मिती कशा प्रकारे होते, तर ते आपण काही उदाहरणाने पाहूया. आता या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये ध्वनीची निर्मिती होत असताना, ध्वनीची निर्मिती म्हणजे प्रोडक्शन ऑफ साऊंड. आता एखादी वस्तू कंप पावत असते, घरात एखादं भांडं पडल्यानंतर त्या भांड्याचा जो आवाज आहे तो लगेच ताबडतोब पडल्यानंतर लगेच बंद होतो का? नाही. तर त्याची जी काही कंपनी असतात, ती कंपनी
काही ठराविक अंतरापर्यंत त्या भागामध्ये गोलाकार प्रमाणामध्ये फिरत असतात आणि समोर किंवा जवळपास जे व्यक्ती असतील त्या व्यक्तींना तो ध्वनी पूर्णपणे व्यवस्थित ऐकायला येत असतो. याचप्रमाणे आपण इथे एक ध्वनीची निर्मिती करण्यासाठी एक वस्तू घेतलेली, तर त्या वस्तूला आपण नादकाटा असं म्हणतो. आता एखादी वस्तू कंप पावत असेल तर त्यापासून ध्वनीची निर्मिती होते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती होते. तर अशा कंपन्यामुळे ध्वनी कसा निर्माण होतो, हे आपण या नादकाट्याचे उदाहरण घेऊन समजून घेऊया. हा जो नादकाटा दिलेला आपल्याला, या नादकाट्यामध्ये काय असतं, नादकाटा एक खाली बघा एक आधारक दिलाय त्याला. तो आधार आणि त्याच्या बाजूला पुढे 2 भुजा दिसतात आणि हा जो नादकाटा आहे तो धातूपासून बनवलेला असतो. हा नादकाटा त्याला आपण तुमच्याकडे प्रयोगशाळेत असेल, नसेल तरी अशा प्रकारचे नादकाटे तुम्हाला बाजारात ते उपलब्ध मिळू शकतात. तुम्ही जर शाळेत गेला तर सर तुम्हाला दाखवतीलच पुढचं हप्ता हे जे चॅप्टर चालू होईल तेव्हा, कारण आता तुमच्याकडे बऱ्याच भागामध्ये शाळा चालू झालेल्या आहेत. तर हे चॅप्टर चालू होईल तेव्हा प्रत्येक प्रयोगशाळेमध्ये हा नादकाटा आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा नादकाटा तुम्ही स्वतः हँडल कराल, तेव्हा तुम्हाला त्या नादकाटाचा जो ध्वनी आहे तो पूर्णपणे कळेल, हातालाही जाणवतो आणि ऐकायला येतो आणि व्हायब्रेशन जे असतात त्याचे ध्वनी तरंग ते आपल्याला दिसत असतात. बघूया आपण प्रयोगाच्या साहाय्याने. आता आपण इथे एक प्रयोग करतोय. बघा, हा नादकाटा आहे. या नादकाट्याची हे दोन बाजू किंवा भुजा म्हणतो आणि हा खाली जो दिसतोय तो आधारक आहे. तर या आधारकाच्या साहाय्याने हा नादकाटा रबर किंवा लाकडाच्या अशा एखाद्या ठोकळ्यावर आपण त्याला हां, आपटल्यानंतर बघा त्या ठिकाणी ध्वनीची निर्मिती होत असते आणि कंपने निर्माण होत असतात. आणि त्या ठिकाणी सभोवतालच्या पुन्हा आपण त्याला अशाच प्रकारे नादकाटा कडक किंवा रबरी तुकड्यावर आपटतोय आणि त्याचे जे तरंग जे असतात तुम्हाला जाणवतात. तुम्ही प्रयोग घरी करा. तुम्हाला अशा प्रकारे कंपनी जाणवत असतील. पुन्हा एक वेळा बघू आपण. बघा, थोड्याफार प्रमाणात तुम्हाला जाणवत असेल किंवा दिसत असेल. आता जो व्यक्ती प्रत्यक्ष पुन्हा एक वेळा बघा. जो व्यक्ती प्रत्यक्ष जेव्हा अशा प्रकारे नादकाटा किंवा आपल्या एखादी वस्तू पुन्हा एक वेळा बघूया. हां, तर अशा प्रकारे जेव्हा आपण जो व्यक्ती नादकाटा किंवा एखादी वस्तू आपल्या घरातलं भांडं घ्या, ते जर आपण जेव्हा अशा प्रकारे एखाद्या लाकडी किंवा रबरी तुकड्यावर आदळतो, तर तेव्हा तो कंप पावायला सुरुवात होत असतो. आता या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दाखवणार आहे. ही बघा, ही जी आकृती, तर त्या आकृतीमध्ये नादकाट्याच्या साहाय्याने आपण जेव्हा रबरी तुकड्यावर आदळलेले, तर तेव्हा तो कंप पावायला सुरुवात होतो. म्हणजेच काय होते, त्याची मागे पुढे अशी जी नियतकालिक म्हणजे एक समान, त्याला आपण पिरियॉडिक असं म्हणतात, ही हालचाल सुरू होत असते. आणि या हालचालीमुळे काय होत असते, तर तो टप्प्याटप्प्याने पुढे पुढे हळूहळू सावकाश सरकत असते. आणि जेव्हा तो कंप पावतो, कंप पावत असताना त्याच्यामध्ये हा जो प्रकार आहे, अ, ब आणि क, यामध्ये बघा या आकृतीमध्ये 3 नादकाटा दाखवलेला आपल्याला. तर या नादकाट्याच्या सभोवतालची जी हवा आहे, त्या हवेची स्थिती आपल्याला दाखवण्यासाठी तिथे आपण रेषांचा वापर केलेला आहे. आणि त्या उभ्या रेषांमधील जे अंतर आहे, ते कसे आहे, तर एक समान अंतर आहे. याचा अर्थ काय? हवेतील वायूंचे एकमेकांपासून सरासरी जे अंतर आहे, सरासरी म्हणजे सर्व बाजूला सारखेच येते. तर सारख्याच अंतरावर आहेत. त्यामुळे या हवेचा जो दाब आहे, तो ए, बी आणि सी या तिन्ही ठिकाणी आपल्याला सारखाच दिसून येत असतो. बघा इथे पहिली आकृती अ. त्या ठिकाणी 3 भाग केलेत आपण त्याचे. ए, बी आणि सी. दिसतोय सगळ्यांना? तिन्ही ठिकाणी सारख्याच प्रमाणात दिसून येत असतो. नंतर आपण पुढच्या ब आकृतीच्या बाबतीत बघूया. आता ही जी ब आकृती दिसते तुम्हाला, तर त्या ब आकृतीमध्ये काय दिसतंय, तो नादकाटा कंप पावताना दिसतोय आणि नादकाट्याच्या ज्या भुजा आहेत त्या एकमेकांपासून दूर गेल्यासारख्या आपल्याला दिसून येत असतात.
आणि या भुजा दूर गेल्यास भुजालगतची बाहेरील जी हवा असते ती काय होते, दाबली जाते व तेथील हवेचा दाब तुलनेने वाढतो. बघा, भुजालगतची जी बाजूची हवा आहे ती काय होते, दाबली जाते आणि दाबली गेल्यामुळे तिथे काय झालं, त्या ठिकाणी दाब निर्माण झाला. आणि या ठिकाणी आता पहिल्या कृतीमध्ये उच्च दाबाची स्थिती निर्माण होत असते, त्याप्रमाणे उच्च दाब आणि उच्च घनतेच्या या भागाला आपण संपीडन असे म्हणत असतो. तर या दुसऱ्या कृतीमध्ये एचा जो भाग आहे, अ भागामध्ये या ठिकाणी काय झालेले, उच्च दाब निर्माण झाला. तो नादकाठा जो, तो नादकाठा भुजालगत किंवा त्या ठिकाणी त्याची हवा दाबली गेली. दाबली गेल्यामुळे तिथे हवेचा दाब वाढलेला आहे आणि त्या दाब वाढल्यामुळे त्या ठिकाणी उच्च दाबाची निर्मिती स्थिती निर्माण झालेली. आणि अशा प्रकारे उच्च दाब आणि उच्च घनता निर्माण होत असते. म्हणून अशा भागाला आपण काय म्हणत असतो, संपीडन, कॉम्प्रेशन. ते सगळ्या ज्या रेषा आहेत त्या काय झाल्या, कॉम्प्रेस झालेल्या आहेत, एकत्र आहेत, कारण त्या ठिकाणी दाब निर्माण झालेले. आणि हा दाब निर्माण झाल्यानंतर त्या कंपनाच्या पुढच्या स्थितीत पुन्हा तो कंप पावतो. पुन्हा तो कंप पावत असताना जेव्हा प्रसरण पावतो किंवा एकमेकांपासून दूर जातो, पुन्हा जवळ येतात. दुसऱ्या आकृतीत दाखवले बघा, तो स्थिर राहत नाही, तर तो कंपनाच्या पुढच्या स्थितीमध्ये भुजा ज्या असतात त्या एकमेकांच्या जवळ येतात. आता पुढची जी आकृती, क आकृती दाखवली, त्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे भुजालगतची जी बाहेरील हवा आहे ती हवा काय होते, मग पुढे विरळ होते. बघा, तो जवळ आल्यानंतर त्याच्या भुजालगतची जी हवा असते काय होते, विरळ होते, दिसते तुम्हाला आकृतीमध्ये. तर या विरळ झाल्यामुळे तिथला जो भाग आहे तो तिथे पण ए, बी आणि सी असे देखील दाखवले. आता ए मधला भाग हवेचा दाब कमी झालेला आहे आणि दाब कमी झाला म्हणजे तेथील घनता सुद्धा कमी झाली. मग अशा प्रकारचा हा जो भाग आहे त्या भागाला आपण विरलन म्हणजे विरळ म्हणतो ना, विरळ झालेत, दाट झालेत किंवा विरळ झाले, तर तो अशा प्रकारे त्या ठिकाणी विरलन ही स्थिती निर्माण झाली. पुढची जी स्थिती, त्या स्थितीला पण संपीडन असं म्हणतात आणि त्याच्या आधीची स्थिती विरलन. तर अशा प्रकारे या विरलन, संपीडन, कमी अधिक दाबानुसार ते तयार होत असतात. विरळणलाच आपण रेरफॅक्शन असे म्हणत असतो. परंतु याच वेळेस बघा, या आधारकाच्या साहाय्याने आपण नादकाठा कडक अशा रबरी तुकड्यावर आपटलाय. भुजा कंप पावायला सुरुवात होत आहेत, म्हणजे त्यांची मागे पुढे अशी नियतकालिक म्हणजे पिरियॉडिक हालचाल सुरू झालेली. आणि कंप पावत असताना अ मध्ये तर दाखवले तुम्हाला, आकृती ब मध्ये दाखवल्याप्रमाणे नादकाठ्याच्या भुजा एकमेकांपासून कशा झाल्या, त्या दूर गेल्या आणि या भुजालगतची बाहेरील हवा दाबली जात असते आणि तेथील हवेचा दाब वाढतो. त्यामुळे त्या अ भागामध्ये उच्च दाबाची स्थिती निर्माण झाली. तो जो उच्च दाब आणि उच्च घनता हा जो भाग आहे त्या भागाला आपण संपीडन किंवा कॉम्प्रेशन असं म्हणत असतात. तुम्हाला संपीडन म्हणजे काय आणि विरलन म्हणजे काय, हा भाग या दोन्ही प्रकरणामध्ये महत्वाचा आहे. त्यानंतर पुढे वारंवारता आपण पाहणारच आहोत. तर अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे भुजालगतची हवा विरळ होते आणि तिथला अ मधला जो भाग आहे तो हवेचा दाब कमी होतो, म्हणून त्या ठिकाणी कमी दाब आणि कमी घनतेचा जो भाग आहे त्या भागाला पण विरलन किंवा रेरफॅक्शन असे म्हणतात. तर पुढे बघूया आपण. आता हे विरलन किंवा रेरफॅक्शन कशा प्रकारे होते हे आपण एका स्प्रिंगच्या साहाय्याने पाहूया. बघा, या ठिकाणी तुम्हाला आकृतीत दिसतंय, पहिला खालचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये काय झालेले, काय दिसते तुम्हाला, तर त्या ठिकाणी या ज्या भुजा आहेत त्या दाबाची स्थिती त्या ठिकाणी उच्च दाब आणि उच्च घनता दिसते. त्यानंतर पुढे तो आपण स्प्रिंग नेहमी त्याची हालचाल करत असताना काय होतं ते बघूया आपण. बघा, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी दाब जास्त निर्माण दिसतोय तर त्या ठिकाणी संपीडन आणि वरचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी जसजसे दूर जातात तसतसे त्याचे विरलन सुरू होते. पुन्हा जवळ आल्यानंतर दोन्ही कमी जास्त प्रमाणामध्ये त्याची संपीडन आणि विरलन होत असते. आणि पुन्हा आपण अशा प्रकारे त्याला या दोन्ही जसजसे आपण ते संपीडन आणि विरलन हे पुढे पुढे जात असतात तर त्यानुसार त्यांच्यामध्ये एक प्रकारची दोन्ही तरंग बघा दिसतंय तुम्हाला, तर दोन्हीचे तरंग दिसून येतात. तर दोन्ही तरंग मध्ये आपण काय ते पाहूया, कारण ही जी
एकाच वेळी याचे संपीडन स्थितीतील हवेतील रेणू भाग ए मधून पुढील ऊर्जा जी असते ती ऊर्जा पुढील भागामध्ये म्हणजे त्याच्यातील जे काही रेणू असतात ते बी भागामध्ये जात असतात. त्यामुळे तेथील संपीडन स्थिती होत असते आणि भुजांच्या अशा प्रकारच्या सतत अतिशय वेगवाने होणारी जी नियतकालिक हालचाल असते त्या हालचालीमध्ये हवेत संपीडन आणि विरलन यांची एक मालिका सुरू होते. दिसले तुम्हाला संपीडन आणि विरलनची मालिका सुरू झालेली दिसले सगळ्यांना. तर अशा प्रकारे यावेळेला आधीच्या संपीडन स्थितीतील हवा आणि त्या हवेतील रेणूंनी आपली ऊर्जा जी असते ते पुढील भागामध्ये रेणूंना दिली जात असते आणि त्या पुढील भागातील रेणूंना दिल्यामुळे तेथील संपीडन स्थितीत जात असते आणि भुजांच्या अशा एका प्रकारच्या सतत हालचाली वेगवान हालचालीमुळे होणारी जी नियतकालिक हालचाल असते त्यामुळे हवेत संपीडन व विरलन स्थिती किंवा त्यांची एक प्रकारची मालिका निर्माण होत असते व ती नाद काठ्यापासून दूरपर्यंत पसरत जाते. यालाच आपण ध्वनी तरंग साऊंड वेव्हज, आता तुम्ही बघितलं साऊंड वेव्हज कशा प्रकारे होत्या, तर या साऊंड वेव्हज किंवा त्याला ध्वनी तरंग असे म्हणतात. कशाला म्हणतात ध्वनी तरंग? म्हणजे संपीडन आणि विरलन अतिशय वेगाने आणि एक प्रकारे पिरियॉडिक टाइम म्हणजे नियतकालिक हालचाली तयार होत असतात आणि त्या नाद काठ्यापासून दूरपर्यंत पसरत जातात. याला आपण ध्वनी तरंग असे म्हणत असतो. नीट लक्षात ठेवा, मी पुढे विचारणार आहे तुम्हाला. आणि या ध्वनी तरंग जे असतात ते आपल्या कानावर पडतात आणि कानावर पडल्यास कानातील पडदा जो असतो तो कंपित होतो. आपल्याला प्रत्येक शब्द काही ध्वनी जे असतात मोठ्या प्रमाणात काही कमी अधिक प्रमाणात ऐकायला मिळत असतात, तेव्हा तो आपल्या कानामध्ये एक असं पातळासा पडदा असतो, तो पडदा काय होतो कंपित होतात आणि कंपित झाल्यामुळे काही त्याद्वारे विशिष्ट संदेश मेंदूपर्यंत पोहोचवले जात असतात आणि ते मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला तो ध्वनी ऐकल्याची जाणीव होत असते. बघा आपण या ठिकाणी हा ध्वनी मी आता बोलतोय तर तुम्ही या माध्यमातून आपण ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्याकडे आता मी इथे या ठिकाणी बोलतोय आणि तुम्ही घरी बसून तुमच्या कानात जे काही इयरफोन असतील, ब्लूटूथ असेल, तर त्या माध्यमातून तुम्ही ते ऐकत असतात आणि तुम्ही ऐकल्यानंतर नेमका त्याचा अर्थ काय होतो हे पुढील जी आकृती त्या आकृतीमध्ये, कारण काही विद्यार्थ्यांचं पूर्ण जर लक्ष नसेल तर त्यांना काही कळत नाही, परंतु ज्यांचं पुरेपूर लक्ष असेल त्यांना हा ध्वनी पूर्ण नीट ऐकायला येतो आणि ऐकल्यानंतर आपल्या मेंदूपर्यंत ते संदेश जातात की हे आता मी जे बोलतोय तर ते नेमकं काय शिकवत आहेत, कशाबद्दल शिकवत आहेत. समोरची एखादी ऍक्टिव्हिटी चालत असेल ती कशा प्रकारे, जेव्हा आपल्याला काही वस्तू कोणी चांगला संदेश दिला असेल, वाईट संदेश दिला असेल, चांगला संदेश दिला असेल तर तो मेंदूपर्यंत ती सूचना गेल्यानंतर आपल्याला आनंद होत असतो आणि एखादी वाईट सूचना असेल तर त्यानंतर आपल्याला ऐकल्याबद्दल दुःख होत असते. या संवेदना जेव्हा मेंदूपर्यंत जातात आणि त्या मेंदूला ते कळतं किंवा मेंदू आपल्या शरीराला त्या प्रकारच्या सूचना देतात आणि शरीरामध्ये तशा प्रकारे आपल्याला बदल आढळून येत असतात किंवा दिसून येतात. तर हे सर्व या आपल्या शारीरिक क्रिया सुद्धा या ध्वनीच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे होतात हे स्पष्ट दिसून येत असते. आता आपण जरा डोकं चालून बघूया की ध्वनीमध्ये अशा प्रकारे जे ध्वनी तरंग निर्माण होतात, हवा जी असते ती सतत पुढे जाते की हवेचे रेणू जागच्या जागी पुढे मागे राहून ते फक्त संपीडन व विरलन स्थिती निर्माण होते. आणि असे का होत असते? कारण या ठिकाणी जेव्हा विरलन आणि संपीडन हे तयार होत असते तेव्हा त्या दोघांनी मिळून एक आवर्तन निर्माण होते आणि या दोन्हीशी संबंधित हवेच्या रेणूंची जी गती असते ती गती सतत मागे पुढे जात असते. हे जे दोन्हीचे लहरी जे असतात किंवा दोन्ही तरंग म्हणत असतो आपण, यांचे विरलन संपीडन आणि त्यांचे जे आवर्तन असते ते आवर्तन हे हवेच्या दाबातील बदलावर अवलंबून असते. आता जो पुढचा जो भाग आहे तर हे विरलन आणि संपीडन हे कशा प्रकारे होते हे आपण प्रयोगाच्या साहाय्याने पाहूया. बघा ध्वनी तरंग जेव्हा निर्माण होतात तर या तरंग लहरी जे असतात ते तरंग लहरी बघा या ठिकाणी आपण या ध्वनींची
जेव्हा कंप पावतात किंवा त्यांची जी हालचाल जी असते, हालचाल संपीडन आणि विरलन जेव्हा होत असते, तेव्हा मागे पुढे खाली वर बघा स खाली वर सुद्धा होत असते. आणि जेव्हा त्यांची ही हालचाल अशा प्रकारे होते, संपीडन आणि विरलन, तर तेव्हा त्यांच्यामध्ये एक संपीडन आणि एक विरलन या दोघांनी मिळून एक आवर्तन तयार होत असते. पुन्हा बघा, दोन्ही खाली वर अगदी सरळच जातात असं नाही, की ती त्यांना जशा प्रकारे रेणूंसाठी हवा उपलब्ध असते, माध्यम उपलब्ध असेल त्यानुसार त्यांची हालचाली होत असते. आणि ही जी हालचाल आहे त्या हालचालीच्या माध्यमातून आपल्याला कळते, की या दोन्हीचे जे तरंग असतात ते संपीडन आणि विरलन. संपीडन म्हणजे आपण आताच सांगितलं, त्यांच्यामध्ये त्यांची जी रेणू असते एकमेकांपासून दाट असतात, जवळ असतात, घनता निर्माण होत असते, दाब निर्माण होतो. आणि त्यांच्यामध्ये जेव्हा त्यांना जागा उपलब्ध असेल, तर ते विरळ स्वरूपामध्ये जात असतात आणि त्यांच्यामध्ये विरलन निर्माण होत असते. तर अशा प्रकारे संपीडन आणि विरलन यामुळे त्यांचे एक आवर्तन तयार होत असते. पुढचा भाग बघूया आपण. तर आपण आपण जे बोलतोय, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतोय. कारण या ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. ध्वनी प्रसारण आणि माध्यम. तर ध्वनी प्रसारण आणि माध्यम यांच्यात काय संबंध आहे? हे आपण आता या प्रयोगाच्या सहाय्याने पाहणार आहोत. आता प्रोपगेशन ऑफ साउंड अँड मीडियम. हवा, पाणी किंवा स्थायू किंवा द्रव कोणतेही जे काही माध्यम असेल, तर ते माध्यम हवा, पाणी आणि स्थायू यासारख्या माध्यमातून लहरींच्या रूपाने आता तुम्ही एखाद्या तळ्याच्या ठिकाणी, एखाद्या ज्या ठिकाणी पाणी असेल, तर त्या ठिकाणी एखादा खडा टाकून बघा फक्त. खडा टाकल्यानंतर त्या पाण्यामध्ये पाणी जर स्थिर असेल, तर त्या ठिकाणी लहरी जे निर्माण होत असतात, तर त्या लहरीच्या रूपाने तो प्रवास त्यांचा सुरू होत असतो. तर त्याप्रमाणे ध्वनीचा सुद्धा हा प्रवास सुरू होत असतो आणि तो ध्वनी आपल्या कानांपर्यंत पोहोचत असतो. तुम्ही माझ्या समोर असाल, तर तुम्हाला लगेच ताबडतोब तो ध्वनी या लहरींमार्फत येत असतो. परंतु तुम्ही आता तुमच्या ठिकाणी गावी बसलेला कोणी मुंबईमध्ये, कोणी बाहेर, कोणी आता अकोला, अमरावतीपासून पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आपल्या ठिकाणी इथे जॉइन आहेत. तर हा जो ध्वनी आहे, तो ध्वनी तुम्हाला या लहरींच्या माध्यमातून किंवा आता भ्रमणध्वनी मध्ये या जे लहरी ज्या असतात, आता या ठिकाणी या भ्रमणध्वनीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट लहरी असतात. तर यांना प्रसारणासाठी इथे आपण हवेची गरज नसते. परंतु जेव्हा आपण समोर बोलतो, तर तेव्हा आपल्याला माध्यमाची गरज असते. तर मग ते माध्यम हे कोणत्याही प्रकारचे स्थायू माध्यम असेल, द्रव माध्यम असेल किंवा वायुरूप माध्यम असेल. मी काय बोललो कळलं ना? भ्रमणध्वनीच्याच माध्यमातून. आता आपण जे बोलतोय ते भ्रमणध्वनीच्या माध्यमातून बोलतोय. म्हणून या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या लहरी निर्माण होत असतात आणि यांना माध्यमाची गरज नसते. परंतु जेव्हा प्रत्यक्ष आपण समोरासमोर बोलतो, तेव्हा मध्ये जर माध्यम नसेल, तर आपल्याला तो ध्वनी ऐकायला येत नाही. चंद्राचं उदाहरण तुम्हाला आता सांगणार आहे. तर चंद्रावर कशाप्रकारे ते व्यक्ती एकमेकांशी बोलतात. परंतु आपल्याला एक प्रयोग पाहायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला ही जी काचेची अंडी दिसते, तर त्या काचेच्या अंडीमध्ये बघा वरती इलेक्ट्रिक अशी बेल लावलेली आणि त्या हंडीच्या खाली एक निर्वात करण्यासाठी एक पोकळी नळी बसवलेली. निर्वात पंप म्हणतात. तर त्या निर्वात पंपासाठी एक नळी बसवलेली. तर या माध्यमातून आपण ध्वनी लहरी त्या लहरीच्या स्वरूपातून कशा प्रकारे यांचा प्रवास होतो. जर समजा लहरी नसतील किंवा ध्वनी तरंग नसतील, तर काय होते ते पाहूया आपण. आता ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी हवेच्या माध्यमाची आवश्यकता असते. हे आपण या प्रयोगाने पाहूया. आकृती नीट लक्षात ठेवा सगळ्यांनी. आकृतीमध्ये काय आहे, एक काचेची अशी हंडी. आता त्या काचेच्या हंडीच्या वरती आपण इलेक्ट्रिक बेल लावलेली. ती बेल आपण इलेक्ट्रिकच्या सहाय्याने बेल चालू करू शकतो, बंदही करू शकतो. फक्त या ठिकाणी आपल्याला काय नीट लक्ष ठेवायचंय, या हंडीमध्ये जी हवा आहे, ती हवा आहे तोपर्यंत आपल्याला आवाज कसा कसा ऐकायला येतो. हवा जसजशी कमी करतो त्याप्रमाणे हवेचा जो ध्वनी जो असतो, तो ध्वनी आपल्यापर्यंत कशा प्रकारे येतो, ते आपण या प्रयोगाने पाहणार आहोत. त्यामुळे हंडीकडे नीट लक्ष द्या आणि पुन्हा ही हंडी तुमच्या नजरेसमोर ठेवा. बघूया पुढे आपण.
आता या ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते, हे आपण आता या प्रयोगाने सिद्ध करणार आहोत. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे काचेची अंडी सपाट पृष्ठभागावर ठेवून एका नळीमार्फत ही अंडी निर्वात पंपाला जोडून निर्वात पंपाच्या साहाय्याने आपण हंडीतील हवा बाहेर काढू शकतो. तर त्याची रचना तशा प्रकारे केली. तसेच आकृतीत दाखवल्याप्रमाणे हंडीतील एक विद्युत घंटी बसून तिची जोडणी हंडीच्या झाकणाद्वारे केली जाईल. आता या प्रयोगामध्ये सुरुवातीला आपण काय केलेले, तो निर्वात पंप असताना काचेच्या हंडीत हवा असेल, पंप जरी बसवला तरी काचेच्या हंडीमध्ये हवा असेल आणि यावेळी विद्युत घंटीची कळ जर दाबली, म्हणजे विद्युत घंटीचे बटन आपण दाबले असता, तिचा आवाज आपल्याला हंडीच्या बाहेर ऐकायला येतो. तर तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये एखादी बेल बसून बघा, तो तुम्हाला आवाज ऐकायला येतो. नंतर निर्वात पंप सुरू केल्यास, आता निर्वात पंप याचा अर्थ काय, तो निर्वात, वात म्हणजे हवा, तो हवा नसणे, निर्वात करायची म्हणजे त्याला हळूहळू ती हवा डायरेक्ट न काढता हळूहळू सावकाश काढायची. आता निर्वात पंप आपण सुरू करायचे. सुरू केल्यानंतर हंडीतील जी हवा असते त्या हवेचे प्रमाण हळूहळू आपल्याला कमी कमी होत जाताना दिसून येईल. आणि जेव्हा हवेचे प्रमाण जसजसे कमी होईल तसतशी या विद्युत घंटेच्या आवाजाची पातळी ही कमी कमी होताना आपल्याला दिसून येते. निर्वात पंप बऱ्याच वेळ चालू ठेवल्यास हंडीतील हवा खूपच कमी होईल आणि एक वेळ अशी होईल की अशा वेळेस विद्युत घंटीचा आवाज अत्यंत क्षीण होऊन, क्षीण म्हणजे एकदम कमी ऐकायला येईल आणि एकदम निर्वात झालं तर आपल्याला तो ध्वनीचा आवाज किंवा त्या घंटीचा आवाज ऐकू येणार नाही. तर या प्रयोगावरून आपल्याला असं दिसून येईल किंवा असे सिद्ध होते की ध्वनीच्या निर्मितीसाठी सुद्धा आणि प्रसारणासाठी, ध्वनीची निर्मिती जरी करायची असेल, प्रसारण जरी करायचं असेल तर तेव्हा माध्यमाची आवश्यकता असते. मग ते माध्यम स्थायीरूप असेल, द्रवरूप असेल किंवा वायुरूप असेल. तर पाणबुड्यांचं उदाहरण माहिती तुम्हाला. पाणबुडी सुद्धा जेव्हा पाण्यात जातात तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी विशिष्ट अशा लहरींमार्फत ते एकमेकांपर्यंत या माध्यमाचा वापर करत असतात. मग त्यांना सुद्धा माध्यमाची आवश्यकता असते. तर अशा प्रकारे ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. हे आपण या प्रयोगावरून पाहिलेले आहे. आपण जर हंडीतील हवा पूर्णपणे बाहेर काढू शकलो तर विद्युत घंटीचा आवाज आपल्याला अजिबात ऐकू येणार नाही. हा प्रयोग तुम्ही, परंतु तुम्हाला तिथे त्या ठिकाणी निर्वात पोकळी पंप बसवल्यानंतर थोडी सुद्धा हवा बाहेर जाणार नाही अशा प्रकारे पूर्ण सील पॅक करून, कारण ही प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध असते काचेची हंडी आणि अशा प्रकारे हे माध्यम. तर हे तुम्हाला या प्रयोगावरून क्लिअर आणि स्पष्ट झालं असेल की ध्वनीच्या प्रसारणासाठी आणि निर्मितीसाठी सुद्धा हवेची गरज असते किंवा माध्यमाची गरज असते. ओके, पुढचा भाग बघूया आपण. आता आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की चंद्रावर गेलेले दोन अंतराळवीर अगदी एकमेकांच्या जवळ जरी उभे राहिलेत आणि ते किती मोठ्याने बोलत असले तरी त्यांना एकमेकांचे बोलणे ऐकू येत नाही. कारण काय असेल बरं? कारण चंद्रावर हवा नाही आणि ध्वनी प्रसारणासाठी आताच आपण पाहिलंय की ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि हे जे दोन अंतराळवीर आहेत त्या दोन अंतराळवीरांमध्ये माध्यम नसल्याने त्यांच्यामध्ये माध्यमांमार्फत होणारे जे काही ध्वनी प्रसारण आहे ते होऊ शकत नाही. त्यामुळे ते अंतराळवीर भ्रमणध्वनी सारखे तंत्रज्ञान वापरून, आताच आपण सांगितलं भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल, आणि या मोबाईलच्या वापरासाठी काय असते, ते भ्रमणध्वनी वापरतात आणि त्यामुळे ते एकमेकांशी संवाद साधू शकतात. बघा, समोरासमोर जवळ असून सुद्धा ते एकमेकांशी संवाद साधू शकत नाही. मग त्या ठिकाणी त्यांना या भ्रमणध्वनीचा म्हणजेच मोबाईलचा वापर करावा लागतो. मात्र या मोबाईलसाठी काय वापरण्यात येणाऱ्या लहरींना प्रसारणासाठी कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते. फक्त भ्रमणध्वनीमध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्या विशिष्ट लहरी असतात त्या लहरींना कोणत्याही प्रकारची माध्यमाची गरज नसते. बघा, हे अंतराळवीर एकमेकांच्या जवळ आहेत
एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत, बोलतायत एकमेकांशी. त्यांना काही सांगायचंय, परंतु ते एकमेकांशी तशा प्रकारे माध्यमाच्या स्वरूपातून ते बोलू शकत नाही. कारण त्या ठिकाणी हवेचे माध्यम नाही. मग त्यांना काय करावं लागतं? तर या विशिष्ट लहरी ज्या असतात, त्या विशिष्ट लहरींमार्फत एकमेकांशी ते या भ्रमणध्वनीमार्फत संपर्क साधू शकत असतात. आणि त्या संपर्क साधल्यामुळे ते मग त्यांना जे काही बोलायचं असेल, तर ते बोलू शकतात. बघा प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. या विशिष्ट लहरी आहेत आणि त्या विशिष्ट लहरीमार्फत हे भ्रमणध्वनी जे मोबाईल दाखवले, तर त्यामार्फत ते संवाद साधू शकतात. तर अशा प्रकारे ध्वनीची तरंगाची लांबी, फ्रिक्वेन्सी ऑफ साउंड वेव्हज. आताच आपण पाहिलं की प्रयोगाच्या सहाय्याने स्प्रिंग कशा प्रकारे त्यांच्यामध्ये दाबलेले दाब म्हणजे संपीडन आणि कमी झालेले दाब म्हणजे विरलन कशा प्रकारे निर्माण होते आणि दोन विरलन आणि संपीडन यांचे मिळून एक आवर्तन तयार होत असते आणि पुढे जो वातावरणीय दाब कशा प्रकारे निर्माण होतो हे आपण प्रयोगाच्या सहाय्याने सुद्धा पाहिलेले आहे. तर या दोन्हीशी संबंधित हवेची जे रेणू असतात, तर त्या रेणूने एक प्रकारची अशी मागे पुढे गती निर्माण होत असते आणि त्यामार्फत ध्वनीचे प्रसारण होत असते. या ध्वनी तरंगातील जे विरलन आणि संपीडन यांच्यापासून ही आवर्तने तयार होत असतात आणि त्यामुळे हवेत पुढे बदल दिसून येत असतात. तर आता आपण जो नादकाठ्याचं पाहिलंय, त्या नादकाठ्याच्या कंपनामुळे हवेत संपीडन आणि विरलन स्थिती निर्माण होत असते. आता या आकृतीत पण पाहिलं आपण त्या संपीडन आणि विरलन स्थिती आणि आधी आपण ज्या 3 आकृत्या पाहिलेल्या आहेत, अ, ब आणि क, तर त्यामध्ये सुद्धा संपीडन आणि विरलन स्थिती कशाप्रकारे निर्माण होते ते पाहिलेलं आपण. तर अशा प्रकारे अधिक सूक्ष्म रीतीने जर आपण त्याचा अभ्यास केला आणि हवेची जर आपण पाहणी केली, तर हवेची घनता आणि दाबातील बदल त्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे कुठलीही वस्तू हवेत कंप पावल्यास हवेत अशाच प्रकारे ध्वनी तरंग निर्माण होत असतात. आणि दुसऱ्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे विरलन आणि संपीडन यांनी मिळून तरंगाचे एक आवर्तन म्हणजे एक सायकल त्याची तयार होत असते. बघा, विरलन आणि संपीडन यांच्या मिळून तरंगाचे एक आवर्तन म्हणजे त्यांची जी काही सायकल असते, ते विरलन आवर्तन, पुढचं विरलन आवर्तन, त्याच्या पुढे विरलन आवर्तन, म्हणजे अशी एक 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 सायकल तयार होत असते. या एका सेकंदामध्ये नादकाठीच्या भुजा जितक्या वेळा पुढे मागे होतील, तितकी आवर्तने एका सेकंदात तयार होत असतात. आणि या एका सेकंदात हवेत किंवा इतर माध्यमात, द्रवरूप माध्यम असेल, स्थायूरूप माध्यम असेल किंवा हवा, त्या हवेत किंवा इतर माध्यमात निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची संख्या म्हणजेच त्या ध्वनी तरंगाची वारंवारता, त्याला आपण फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. लक्षात ठेवा नीट. एका सेकंदात हवेमध्ये किंवा इतर माध्यमात निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची संख्या म्हणजे त्या ध्वनी तरंगाची वारंवारता, त्याला आपण फ्रिक्वेन्सी असे म्हणत असतो. आणि वारंवारता हर्ट्झ या एककात मोजतात. आपल्याला परीक्षेला नेहमी विचारलं जातं, तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जरी द्यायला गेलात तरी हा प्रश्न नेहमी लक्षात ठेवा. वारंवारता त्याला फ्रिक्वेन्सी असे म्हणतात आणि फ्रिक्वेन्सी ही हर्ट्झ मध्ये मोजतात आणि त्याचं एकक हे एच झेड. हर्ट्झ म्हणजे एच झेड या एककात मोजली जाते. तुम्हाला आता 8वी मध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल तेव्हा सुद्धा तुम्हाला हा प्रश्न 100% यापैकी विचारला जाणारच आहे. जर एका सेकंदामध्ये एक कंपन झाले तर त्या कंपनाची वारंवारता किती असेल मग? 1 हर्ट्झ. नीट लक्षात ठेवा. जर एका सेकंदामध्ये एक कंपन झाले तर त्या कंपनाची वारंवारता 1 हर्ट्झ एवढी असते. उदाहरणार्थ आकृतीत दाखवलेला नादकाठा एका सेकंदात 512 वेळा कंप पावतो. किती? 512 512 वेळा कंप पावतो. मग या नादकाठ्याच्या कंपनामुळे एका सेकंदामध्ये जर 512 आवर्तने निर्माण होत असतील तर त्यामुळे त्यापासून निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारता 512 हर्ट्झ एवढी असते. नीट लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. हा शब्द किंवा हा प्रश्न नेहमी लक्षातच ठेवायचा. एखादा नादकाठा किती वारंवारतेचे कंप पावेल हे कशावर अवलंबून असते? हे त्याच्या भुजांचा जो आकार असतो, म्हणजे त्यांची लांबी, त्यांची जाडी
आणि तो नाद काटा कोणत्या पदार्थापासून बनलेला आहे. आता पदार्थांमध्ये धातूंची सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची घनता आपण पाहिलेली आहे. धातू अधातू या पाठामध्ये. तर त्या धातू कोणत्या प्रकारचा आहे, त्याची जाडी किती आहे, त्याची लांबी किती आहे आणि त्यांचा भुजांचा आकार जो असतो तो भुजांचा आकार कशा प्रकारे, तर त्यावरून आणि तो कोणत्या धातूपासून बनलेला आहे यावर अवलंबून असते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, हा जो पाठ आहे तो पाठ आपल्याला समजलाच असेल. कारण प्रत्येक पाठ हा विज्ञानामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. हा जो ध्वनी, त्या ध्वनीची निर्मिती कशा प्रकारे होते. आपल्या घरातील उदाहरण तुम्ही पाहिलेले की नवीन एखाद्या घरामध्ये तुम्ही गेल्यानंतर आता विद्यार्थ्यांना थोडी उत्सुकता असते. तर ते एकमेकांशी वेगवेगळ्या आवाजात बोलतात. तर काही ठिकाणी फिरायला जातात. तर तेव्हा इको साउंड सुद्धा येत असतो. आता आपला पाठ चालू असताना सुद्धा आपण बऱ्याच वेळा मुलांकडे 2-2 मोबाईल जर चालू असतील, तर तिथे सुद्धा डबल असा इको साउंड ऐकायला येतो. हे आपण प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. तर ते का होत असते? हे आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे ही या ध्वनीची निर्मिती ती कशा प्रकारे होते आणि एखाद्या घरामध्ये बंदिस्त घर असेल, तर त्या ठिकाणचा आवाज तो वेगळाच आवाज ऐकायला येत असतो. नादकाठ्याचं उदाहरण आपण पाहिलेले. नादकाठ्यामध्ये कंप पावल्यानंतर आता हा नादकाठ्याचा प्रत्यक्ष तुम्ही प्रयोग कराच. आता इथे जरी तुम्हाला व्हायब्रेशन दिसले नाही, परंतु जो व्यक्ती तो नादकाठा एखाद्या लाकडी किंवा रबरी ठोक्यावर आदळतो, तर तेव्हा त्याला त्याची कंपने जाणवतात. हातालाही जाणवतात आणि व्हायब्रेशन दिसते. तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित स्पष्ट दिसलं नसेल, परंतु ते आपल्याला स्वतः हाताळल्यानंतर दिसतात. तर त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांची जे काही संपीडन आणि विरलन ही कशा प्रकारे निर्माण होतात आणि त्याची जी अशी सतत संपीडन आणि विरलन अशी नियतकालिक जी हालचाल सुरू होत असते, त्यांची जी मालिका असते, त्या दूरपर्यंत पोहोचणारा जो काही ध्वनी असतात त्याला आपण ध्वनी तरंग असे म्हणत असतो. साऊंड वेव्हज असे म्हणतात. आणि तो ध्वनी तरंगाचा आपला कानापर्यंत जर पोहोचला तर आपण तो त्या मध्य भागात कंपित होत असतो आणि नंतर आपल्या मेंदूपर्यंत संदेश पोहोचतो आणि तो ध्वनी आपल्याला ऐकल्याची जाणीव होत असते. नंतर आपण या प्रयोगाच्या सहाय्याने पाहिलं की ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. मग ते स्थायरूप, द्रवरूप किंवा वायुरूप हे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपण पाहून तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रयोगाच्या सहाय्याने जरी पाहिलं तरी तुम्हाला जाणू शकेल किंवा कळेल. नंतर चंद्रावरचं उदाहरण पाहिलं की त्या ठिकाणी अंतराळवीर किंवा कोणीही गेलं तरी तर त्या अंतराळवीरचं उदाहरण आपल्याला माहिती की त्या एकमेकांच्या किती जवळ उभे राहिले तरी त्यांना एकमेकांचे बोलणे ऐकू येत नाही, कारण ते हवा हे माध्यम नाही. नंतर मग ध्वनी प्रसारणासाठी अशा प्रकारे या अंतराळवीरांना मग मोबाईलचा म्हणजे भ्रमणध्वनीचा वापर करावा लागत असतो. तर अशा प्रकारे हे जे पाठ आहे हा पाठ आपल्याला इथे संपला आणि संपला ना म्हणजे त्याचा पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग अजून आपण थोडा इंटरेस्टिंग आहे. तो वेगळ्या प्रकारचे म्युझिकच्या सहाय्याने तुम्हाला दाखवणार आहेत. तर या पाठातील किंवा आताच पर्यंत जो भाग झाले तर त्या भागाचे जे काही ठराविक प्रश्न आहेत तो इव्हॅल्युएशन म्हणून आपण तुमच्याकडून मी फक्त 5 प्रश्न घेणार आहे आणि तुम्हाला गृहपाठासाठी तुम्ही पुरुष आणि स्त्री यांचे जे काही आवाज असतात तो आवाजात बदल कशामुळे होत असतो आणि का होत असतो आणि त्यापेक्षा अजून लहान मुलांमध्ये तर आवाज कशा प्रकारे आणि का बदल होतो आणि त्यांच्या ठराविक वयानंतर त्यांच्या आवाजात बदल दिसून येत असतो याचा अभ्यास करायचा आहे. आताच आपण स्वरतंतूंच्या बाबतीत पाहिलं होतं, तरी सुद्धा तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि त्याची माहिती मिळवा. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये आवाजात का बदल होत असतो त्यापैकी आणि काही विद्यार्थी बघा तर बऱ्याच जणांचा आवाज इथे ऐकायला येतो, परंतु काही शिक्षकांना नेमकं कळत नाही तो मुलगा बोलतोय की मुलगी बोलते. कारण ठराविक वयापर्यंत हे तुमची चूक नाही, तर ठराविक वयापर्यंत आवाज जो असतो तो आवाज बहुतेकांचा त्यांच्या सारखाच असतो, परंतु साधारण 14 ते 18च्या दरम्यान त्यांच्या आवाजामध्ये एक नैसर्गिकरित्या बदल घडून येत असतो आणि तो बदल नंतर मग पुढे त्या आवाजात आणि शरीर रचनेमध्ये बदल होत असतो. हे आपल्याला विज्ञानामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये माहीत असायला पाहिजे, कारण हे आपल्याला आपण ध्वनीचं जरी शिकतोय म्हणजे ध्वनीमध्ये आपल्या आवाजात बदल झाला हे आपल्याला शरीर रचनेनुसार दिसून येत असते. तर आपल्याला अशा प्रकारे हे बालवैज्ञानिक तुम्ही आहात, तर मग कोणकोण या ठिकाणी
आणि बालवैज्ञानिक होणार आहे. आपण या प्रश्नांच्या साहाय्याने सगळेच आहात, परंतु सर्वच विद्यार्थी उत्तर देऊ शकत नसतील तरी आपण काही ठराविक विद्यार्थ्यांनी उत्तर दिल्यानंतर समजायचं की आपल्याला हा पाठ समजलेला आहे. तर मी आता प्रश्नाला सुरुवात करतोय. पहिला प्रश्न तुमच्यासाठी होतोय, वारंवारिता टिंब एककात मोजली जाते. तुमचा ऑप्शन आहे अ जूल, ब हर्ट्ज आणि क कॅलरी. जूल. यशस्वी सुरवसे. यशस्वी जूल. दुसरं कोण सांगता अजून? तानाजी गावडे. काय? हर्ट्ज. येस, हर्ट्ज. तानाजी, चांगला किल्ला सर करतोय तू. व्हेरी गुड, अभिनंदन तुझं. आताच आपण हर्ट्ज सांगितलं बाळांनो. जूल हे गेल्या पाठामध्ये आपण पाहिलेले. तर वारंवारता आलं तर या ठिकाणी वारंवारतेचं एकक जे हर्ट्ज ते एच झेड या अक्षराने लिहितो आपण, पण तो वारंवारतेचं एकक आहे हर्ट्ज. व्हेरी गुड, अभिनंदन. पुढे दुसरा प्रश्न, नादकाट्याच्या कंपनामुळे एका सेकंदात टिंब आवर्तने निर्माण होतात. अ 152 152, ब 512 512 आणि क 215 215. पाचशे 512. जान्हवी शिंदे. जान्हवी, व्हेरी गुड, राईट. आताच आपण सांगितलं ध्वनीचे जे तरंग असतात, जेव्हा आपण नादकाट्याची कंपनी असतात, ते कंपनी एका सेकंदामध्ये तो जर 512 वेळा कंप पावतो आणि तो नादकाट्याचं उदाहरण आहेच, तो एका सेकंदात 512 वेळा कंप पावत असतो. म्हणून ब ऑप्शन जो आहे 512. जान्हवी, अभिनंदन तुझं आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचं पण. चला तिसरा प्रश्न, ध्वनीच्या प्रसारणासाठी टिंबची आवश्यकता असते. अ ऑप्शन विद्युत घंटी, ब माध्यम आणि क पंप. आपण प्रयोग पाहिला आताच. ध्वनी प्रसारण करण्यासाठी काचेची अंडी घेतली होती. त्या काचेच्या अंडीमध्ये जो प्रयोग केला आपण, विद्युत घंटी. हर्षुळे. त्यामध्ये जरी विद्युत घंटी बसवली, परंतु ते विद्युत घंटीचा आवाज केव्हा येत होता आणि केव्हा येत नव्हता. आणि पुन्हा आपण जान्हवी शिंदे. येस, आणि त्यानंतरही आपण एक प्रयोग केलेला आहे, किंवा त्यानंतरही आपण चंद्रावरचं उदाहरण बघितले. अंतराळवीर जे असतात तर ते अंतराळवीर एकमेकांशी बोलू शकत नाही, कारण त्यांना त्या ध्वनीचं प्रसारण होत नाही. का होत नाही? कारण त्या ठिकाणी माध्यम नसल्यामुळे होत नाही. म्हणून ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज आहे. विद्युत घंटी जरी हे किती जोराने वाजवली, परंतु त्या ठिकाणी आतील जी हवा आहे ती आपण हवा जर पूर्णपणे काढून घेतली, निर्वात केलं, म्हणजे वातावरण नसेल, निर्वात जर केली, तर त्या घंटेचा जो आवाज आहे तो क्षीण होत जाऊन नंतर नाहीसा होतो, म्हणजे अजिबात आपल्याला ऐकायला येत नाही. विद्युत बेल जरी आपण जोरात वाजवली, आतमध्ये तिचा जरी ते व्हायब्रेशन चालू असेल, परंतु तो ध्वनी तरंग आपल्या कानापर्यंत पोहोचत नाही. का पोहोचत नाही? कारण त्या ठिकाणी माध्यमाची आवश्यकता असते. नीट लक्षात ठेवा सगळ्यांनी. पुढचा प्रश्न, अंतराळवीर टिंब सारखे तंत्रज्ञान वापरून एकमेकांशी संवाद साधतात. अ भ्रमणध्वनी, ब टपाल सेवा आणि क तार यंत्रणा. भ्रमणध्वनी. जान्हवी शिंदे. जान्हवी शिंदे, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. भ्रमणध्वनी म्हणजे या मोबाईलच्या साहाय्याने, कारण त्या ठिकाणी या भ्रमणध्वनीच्याच फक्त लहरी निर्माण होतात आणि तिथे कोणत्याही प्रकारचं माध्यम नसल्यामुळे ते अंतराळवीर एकमेकांशी संवाद साधू शकत नाही. म्हणून त्यांना आता जे लेटेस्ट नॉलेज आहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजी, या भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल या तंत्रज्ञानासारखा वापर करून एकमेकांशी संवाद साधावा लागतो. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा 5वा प्रश्न येतो. 4च जर दिले पण 5वा प्रश्न आहे, नादकाट्यापासून होणाऱ्या नियतकालिक हालचालींमुळे
संपीडन व विरलन यांची मालिका निर्माण होते. यालाच आपण टिंबटिंब असे म्हणतो. अवतरंग, ब जलतरंग आणि क ध्वनी तरंग. बोला बोला. ध्वनी तरंग. व्हेरी गुड. यशस्वी ना? बरोबर आहे, एकदम राईट आन्सर. म्हणजे या नादकाठ्यापासून जे ध्वनी तरंग निर्माण होतात, नियतकालिक म्हणजे संपीडन विरलन अशा प्रकारे यांची एक प्रकारे जी मालिका तयार होत असते, त्या मालिकेला आपण साऊंड वेव्स म्हणजे ध्वनी तरंग असे म्हणतात. राईट आन्सर. व्हेरी गुड. थँक्यू. धन्यवाद विद्यार्थी मित्र. अभ्यास करा सगळ्यांनी. थँक्यू.